गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचे डबल अकॅडमीमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत तलाठी भरती 2026 करिता जी मेगा भरती येणार आहे 1700+ जागेची. त्याकरिता ज्या महिला उमेदवार फॉर्म भरू शकणार आहेत, त्यांच्याकरिता ज्या विवाहित आहेत, ज्यांचं लग्न झालेलं आहे, त्यांच्या नावामध्ये बदल होणार आहे. बदल झालेला असतो तर त्यांना कोणत्या नावाने फॉर्म भरायचा असतो, त्यासोबतच कोणती कागदपत्रे तुम्हाला सादर करावे लागतात, म्हणजे अपलोड करावे लागतात. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला सुद्धा असणं गरजेचं असते. तर त्याकरिता आतापासूनच तुम्हाला तयारीला लागायचं आहे. नसतील तर काढून घ्यायचे आहेत, जेणेकरून त्याला एक्झामची डेट येणारच आहे. ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या अगोदर आपल्याकडे सगळी डॉक्युमेंट जवळ असणं गरजेचं आहे. तर त्याकरिता ही संपूर्ण माहिती तुम्हाला दिली जाणार आहे. त्याकरिता आपण शेवटपर्यंत बघायचा आहे व्हिडिओ. लिस्ट देतो मी तुम्हाला, स्क्रीनशॉट काढायचा आहे. ते स्क्रीनशॉट आपल्या ते चेक करायचं आहे. एक एक फाईलमध्ये सगळे कागदपत्र आहेत का, नसतील तर कामाला लागायचं आहे. तर त्या अगोदर तलाठी भरतीकरिता सध्या ऑफर देत आहोत आपण, कारण आता नुकतीच बॅच सुरू झालेली आहे. सर्व विषय असेल म्हणजे मराठी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान या सर्व विषयाचा यामध्ये समावेश असणार आहे. तज्ज्ञ फॅकल्टी या ठिकाणी उपलब्ध असेल. जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण, सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर, ऑनलाईन बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असेल. टेस्ट सिरीज आणि बुक नोट्स सुद्धा तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. तर हे सांगितल्याप्रमाणे एकतर डिसेंबरमध्ये आले तर TCS कंपनी एक्झाम घेईल. 1700+ जागा आहेत. जाहिरात डिसेंबर किंवा नंतर फेब्रुवारी मार्चमध्ये येण्याची दाट शक्यता आहे. आणि ऑफर आहे 2000 ऐवजी आपण 1000 रुपयामध्ये फक्त 3 महिन्याकरिता देत आहोत. बॅच जॉईन करण्याकरिता 83 29 588 625 हा नंबर आहे. या नंबरवर तुम्हाला कॉल करायचा आहे आणि ऑफरचा लाभ घ्यायचा आहे. तर बघून घ्या एक वेळेस. ज्या मुली आहेत, महिला आहेत, ज्यांचं लग्न झालेलं आहे, त्या विवाहित महिलांकरिता कागदपत्रे कोणती लागणार आहेत, तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे नावामध्ये बदल. म्हणजे तुमच्या वडिलांच्या नावाऐवजी या ठिकाणी पतींचं नाव आहे तर मॅरेज सर्टिफिकेट हे ग्रामपंचायतमधनं निघते 8 दिवसामध्ये. आणि गॅजेट काढण्याकरिता पैसे जास्त आणि वेळ सुद्धा लागतो. तर गॅजेट वेळ असेल, निघत असेल तर गॅजेट सुद्धा काढा, 1 महिन्यामध्ये निघून जाते. ठीक आहे, त्याची नोंद करावी लागणार आहे तुम्हाला. ही गरजेचं आहे. हे म्हणजे तुम्हाला अपलोड सुद्धा करावे लागणार आहे आणि एक्झामच्या सेंटरला जिथं जाता तिथं सुद्धा तुम्हाला सबमिट करावं लागतं. मग आता नसेल तर काढून घ्या. त्यासोबत आधार कार्ड नाव तुमच्या नंबरमध्ये काहीही चेंज नाही. जो 12 अंकी आधार कार्ड नंबर आहे ते चेंज होत नाही, फक्त तुमच्या नावामध्ये चेंज होतो. ते तुम्ही चेंज करून घ्यायचं आहे. पॅन कार्ड सुद्धा वडिलांच्याच नावानं असते. पॅन कार्ड मध्ये बदल करण्याची आवश्यकता नाही. ओके. नावामध्ये जर चूक असेल, तुमच्या नावात जर चूक असेल कोणत्या सर्टिफिकेटवर, तर आत्ताच तहसीलमधनं ॲफिडेविट 500 रुपयाच्या बॉन्डवरती ॲफिडेविट करून घ्यायचं आहे. म्हणजे ती व्यक्ती मीच आहे, माझ्याच्याने चूक वगैरे झालेली असते त्यामध्ये नमूद करून ती नाव करेक्ट करून घ्यायचं आहे. ओके. त्यानंतर तुमच्याकडे असणं गरजेचं आहे 10वी 12वी प्रमाणपत्र, जे ओरिजिनल म्हणजे सुरुवातीला मिळतं आणि नंतर एक बोर्ड सर्टिफिकेट मिळतं. ते दोन्ही सुद्धा गरजेचे आहे. 2 2 4. त्यानंतर पदवी उत्तीर्ण झाला असाल कोणत्याही शाखेमधनं, त्याचं बोर्ड सर्टिफिकेट. प्रोव्हिजनल असेल तर प्रोव्हिजनल चालेल. फायनल मार्कशीटची आवश्यकता नाहीये. ओके. फॉर्म भरण्याकरिता नुकतेच जे विद्यार्थी आहेत त्यांच्याकरिता. त्यानंतर कास्टमध्ये असाल तर कास्ट सर्टिफिकेट. त्यानंतर NCL म्हणजे नॉन क्रिमिलियर, आर्थिक उन्नत गटामध्ये मोडत नसल्याचं प्रमाणपत्र. त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी असेल तर कंपल्सरी नाहीये, असेल तर बोलत आहे मी. त्यानंतर ईमेल ID, अद्ययावत ईमेल ID तुमच्याकडे गरजेचा आहे. आणि अद्ययावत मोबाईल नंबर. या गोष्टी मी सांगितल्याप्रमाणे 14 ते 15 आहेत. इथं 10 दिल्यात, परंतु जर आपण काउंट केल्या तर 14 ते 15 डॉक्युमेंट तुमच्याकडे असायला पाहिजेत. तर आहेत का चेक करा. इकडचे सुद्धा आणि इकडचं सुद्धा तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्या. जे महत्त्वाचे आहेत ते तुम्ही आत्ताच्या आत्ता काढायला लागा, जास्त दिवस लागत नाही. नॉन क्रिमिनल काढण्याकरता सुरुवातीला तलाठ्याकडचा 3 वर्षाचा आर्थिक उन्नत गट म्हणजे उत्पन्न दाखला मिळवणं गरजेचं आहे. आणि फॉर्म सगळ्यात महत्त्वाचं बघा. फॉर्म कोणाच्या नावाने, तर सगळे काही डॉक्युमेंट असतात आपली ते वडिलांच्याच नावानं असतात. जरी आपलं लग्न झालं तरी NCL जरी काढा गेले तरी तुमच्या वडिलांच्याच नावाने तुम्हाला NCL काढावं लागणार आहे. ओके. तर हे फॉर्म सुद्धा वडिलांच्या नावाने. परत मग नावामध्ये चेंजेस झालेत का, हो म्हणायचं आहे. नावामध्ये काय चेंजेस झालेले आहेत, तुमचं XYZ जे काय असेल ते तुमचं पतीचं नाव आणि आडनाव हे टाकायचं. म्हणजे दोन्ही नावाचा यामध्ये समावेश असतो. तुमच्या आईचं नाव आणि फॉर्म स्वतः भरायचा आहे जाहिरात आल्यानंतर. ओके. कारण त्यामध्ये मिस्टेक होऊ शकतात. मिस्टेक टाळण्याकरिता हे फॉर्म आपण स्वतः भरायचा. नेट कॅफेवर जाऊन अद्ययावत मेल ID नसेल तर क्रिएट करून घ्या. ओके. आणि मोबाईल क्रमांक जो परमनंट आहे तुमच्याकडे तोच
मोबाईल नंबर त्यामध्ये टाका, कारण तुम्हाला टेक्स्ट मेसेज आणि मेल ID सुद्धा परमनंट का टाकायचा आहे. या ठिकाणी तुम्हाला मेल येणार आहेत तुमचे डॉक्युमेंट संदर्भात, तुमचं हॉल तिकीट कधी येणार आहे, एक्झाम संबंधात सगळे अपडेट तुम्हाला याच्यावरती दिले जातो. कुठंच तुम्हाला दिलं जात नाही दुसरीकडे. ठीक आहे, ह्या गोष्टी समजून सांगितलेल्या आहेत. या गोष्टीचा गांभीर्याने विचार करायचा आहे, आहेत का नाही. स्क्रीनशॉट घेतला असेल सर्वांनी, आणि अजून जर काही अडी अडचण असेल तर त्याला तुम्हाला नंबर दिलेला आहे ऑलरेडी, 8329588625 या नंबरवर कॉल करायचा आहे. जी मेगा भरती आहे यामध्ये आपल्याला लागायचं आहे, कारण 200 पैकी 180 प्लस मार्क मिळवायचे आहेत. मागच्या वेळेचा जर कट ऑफ बघितला तर 180 190 कट ऑफ लागलेला आहे. तर आपण सुद्धा मिळू शकतो. ओके, आपल्यामध्ये सुद्धा आहे ते प्रयत्न करण्याची तयारी ठेवा. तुम्हाला योग्य मार्गदर्शन या ठिकाणी उपलब्ध करून दिलं जाणार आहे. तुमच्याकडून तशा स्वरूपामध्ये अभ्यास सुद्धा करून घेतला जाणार. म्हणजे रेग्युलर बॅच सोबतच आपण मेंटरशिप बॅच सुद्धा घेत आहोत. म्हणजे पर्सनल गायडन्सची बॅच आहे, कारण सगळ्यांसाठीच नाही, तलाठीकरिता स्पेशल बॅच. ही बॅच वेगळी असणार आहे. त्या बॅचमध्ये तुम्हाला 2 वेळा फी भरता येणार, म्हणजे 2 इन्स्टॉलमेंटमध्ये भरता येणार. हे कमी भरू शकता, 3 इन्स्टॉलमेंटमध्ये सुद्धा भरू शकता. तर बॅच जॉईन करण्याचा नंबर दिलेला आहे. मेगा भरती आहे, मेगा भरतीचा लाभ घ्या. आणि जर फक्त रेग्युलर करायची असेल तर 1000 रुपयामध्ये. पर्सनलमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. सगळ्या विषयाच्या नोट्स आपण देतोय तुम्हाला 3-3.5 रुपयाच्या. झूम मीटिंग होईल 15 दिवसानंतर. आणि सर्वात महत्त्वाचं आहे ते तर तुमचं अभ्यासाचं वेळापत्रक दिलं जाईल, त्यानुसार अभ्यास करून घेतला जाईल तुमच्याकडून. पेपर घेतले जातील, आठवड्यातनं 3 पेपर, आणि पेपर चॅनल सुद्धा तुमच्याकडून तुम्हाला दिलं जाईल. तर हे सगळे डॉक्युमेंट होते. जाहिरात कधी येणार आहे, वयोमर्यादा ते सुद्धा बघितलंय. पदवी उत्तीर्ण ओपन करिता का आहे, 18 ते 38 कॅटेगरी करिता किती वयोमर्यादा आहे. MSCIT गरजेचं आहे, MSCIT नसेल तर आत्ताच ॲडमिशन घेऊन ठेवा. मराठी भाषेचं प्रमाणपत्र आहे का, 10वीमध्ये मराठी विषय होता का, नसेल तर तुम्हाला टायपिंग मराठीसाठी ॲडमिशन घ्यायचं आहे. ओके, व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कळवा. आवडला असेल लाईक करा. चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर जाऊन टेलिग्राम चॅनल सुद्धा WO अकॅडमी या नावाने दिलेलं आहे, ते सुद्धा जॉईन करा. ठीक आहे, थँक्यू.